बातमी माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलासंदर्भातली। मुलासाठी सगळी पोलीस यंत्रणा वेठीला धरल्यानं मोठा वाद आता उफाळलाय। एकीकडे संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 60 दिवसांपासून फरार आहे। तो शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश येत नाही। मात्र तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलं। सरकार काय करतंय असा सवाल सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारलाय। मग भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन, अजून काय करावं? किती आरोप आणि झाले त्या सगळ्यांवर, पण 60 दिवस झाले तो एक जो फरार आहे 5वा माणूस तो मिळत नाही या सरकारला। कृष्णा आंधळे मिळत नाही, पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने। पण या कृष्णाला पकडण्यासाठी 60 दिवस झाले आणि तो सापडत नाही। दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं। इकडे माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत याचा पुणे विमानतळावरच पोलिसांनी जबाबही नोंदवलाय। ऋषिराज सावंत 78 लाख रुपये देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघाला होता। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलंय। घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का? नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास पोलीस करण्याची आता शक्यता आहे। दरम्यान कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होता। त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही केलाय। मुलगा घरातून भांडण करून निघून गेला, फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं। आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली। धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी महायुती संदर्भातली आहे। महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत। याची झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली। मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते। रोहियो मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे बैठकीला ऑनलाईन हजर नव्हते। बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केला। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला DPDCच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रियाही समोर आली आहे। रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती असं शिंदेंनी स्पष्ट केलं। तसंच पालकमंत्री पदाचा तिढा हा लवकरच सुटेल अशी माहितीही शिंदेंनी दिली आहे। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय। मुख्यमंत्री, वित्तमंत्री, महसूल मंत्री, आरोग्यमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच आधी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होता। मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसाठी नियम बदलण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते,
आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी नियम बदलण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल करण्यात आला. शिंदेंचाही यापुढे या समितीमध्ये समावेश असेल. महाराष्ट्रात यापूर्वी जिथे आपत्ती झाली त्या ठिकाणी एकनाथ शिंदे धावून जायचे असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे मदत आणि पुनर्वसन हा राज्याला अनुभव असल्याची प्रतिक्रिया म्हस्केंनी दिली आहे. तर एकनाथ शिंदेंचा अपमान करण्याची गरज नव्हती अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली. बघा, दबाव वगैरे नाही आहे. कमिटीत असो नसो, ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते, ज्या त्या ठिकाणी दुर्घटना घडते, त्या ठिकाणी मुख्यमंत्री होण्या अगोदरही एकनाथ शिंदेसाहेब धावून जातात. नुसते धावून जात नाही, मदत आणि त्यांचं पुनर्वसनही करतात. हे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांचा अनुभव आहे. तुम्हाला मी सांगतो की NDRFच्या धर्तीवरती त्यांच्या पुढाकाराने आज आम्ही ठाण्यामध्ये TDRF सारखं पथक तयार केलेलं आहे की ते NDRFच्या जोडीने काम करतं. आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते, एकनाथ शिंदेंचं नाव बाजूला काढलं जातं, समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं. ते माजी मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही, ठीक आहे. पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी मुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांना घेतलं ना. आणि आता बातमी दिल्लीत नाही, कारण दिल्लीमध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान केला जाईल आणि त्यासाठी शिंदे दिल्लीत पोहोचलेत. एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 5 लाख रुपये मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तेव्हा या पुरस्कार वितरणाकडे राज्याचं लक्ष लागलंय. यावेळी शिंदे आणि पवार काय बोलणार याकडेही लक्ष असेल. दरम्यान या पुरस्कारावरून राऊतांनी शिंदेंवर टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात. शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का? शिंद्यांचं शिंद्यांना. ते महादजी शिंदे वेगळे होते, सरदार हे शिंदे वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल. 2 शिंद्यांमध्ये महादजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशज नंतर ब्रिटिशांना सामील झाले. संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महादजी शिंद्यांनी असं म्हटलं जातं. इतिहास शोधावा लागेल आम्हाला. त्यामुळे एकीकडे राज्याच्या राजकारणात सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येत आहेत. त्यामुळेच चर्चा तर होणारच. पुढची बातमी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती पाठवल्याचं दमानियांनी म्हटलंय. मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी दमानियांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी काल रात्री आणि आज सकाळी काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे. आता तरी मित्राला न वाचवता मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कारवाई करावी आणि आज चौकशीची घोषणा करावी अशी मला त्यांना विनंती करायची होती. आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा कसा सहभाग आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांना पाठवल्या आहेत. आणि माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही मित्राला वाचवणं आता बंद करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार सुरेश धसांची नक्कल करत जोरदार निशाणा साधला. मी काय माना हलवत नाचत येत नाही असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांना लगावलाय. मला सगळं सांगू नका. मी काय असं ते वाजवत असं मानाबिना हलवत नाचत नाही. मी आपलं जे आहे तो अटॅक स्ट्रीट करतो. मला कुठलीही ते असं काहीतरी असे मानाबिना हलवत मग ते असे अमिताभसारखं करत वगैरे मला काही करायचं नसतं. मी जे बोलतो त्याच्यावरती माझं सगळं चालतं आणि माझं वैचारिक असतं. मी कुठेही बाईचं नाव घेऊन कुठलं तरी वैयक्तिक प्रकरणं काढून मला अजिबात आवडत नाही.
पुढच्या बातमीकडे. महायुती सरकारच्या काळात सुरू झालेली लाडका भाऊ योजना गुंडाळण्याची हालचाल सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेनं तिजोरीवर ताण येतोय आणि त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंतचं स्टायपेंड 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दिलं जातं. मात्र या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवली आहे. योजनेत सहभागी असलेले इंटर्न बघा 1,27,339 होते. त्यापैकी लाभ घेतलेले किती इंटर्न आहेत? प्रत्यक्ष स्टायपेंड घेतलेले इंटर्न आहेत 1,16,950. सरकारी आस्थापनांमधील इंटर्न्स होते 80,544, साधारणतः 63.25%. खासगी आस्थापनांमधील इंटर्न्स 46,795, 37.74%. बातमी लाडक्या बहिणीसंदर्भातली. अपात्र बहिणींची नावं वगळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 4 चाकी असलेल्या बहिणींच्या नावाची पडताळणी प्रशासकीय पातळीवर करण्यात येते. पुण्यात 4 चाकी असलेल्या 75,000 लाडकींना बाद करण्यात आलंय. निकषाबाहेर लाभ घेतलेल्यांची पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते. काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज महिला आणि बालकल्याण विभागाकडे केला जातोय. बातमी राज्यसभेत नाही, कारण राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या खासदार सुनेत्रा पवारांनी आज तालिका अध्यक्षांची भूमिका बजावली आहे. लोकसभेमध्ये पराभव, राज्यसभेत वर्णी आणि त्यापाठोपाठ मिळालेला मानाचा बंगला यामुळे सुनेत्रा पवार खरं तर चर्चेत होत्या. आता सुनेत्रा पवारांवर तालिका अध्यक्षांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यसभेत तालिका अध्यक्षांची भूमिका बजावत असताना पवारांनी नियमावर बोट धरत खासदार प्रफुल्ल पटेलांना वेळेची आठवण करून देत खाली बसण्याच्या सूचना देखील केल्या. महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेलांना संसदीय राजकारणाचा खरं तर मोठा अनुभव आहे. मात्र तालिका अध्यक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी पटेलांना नियमांची आठवण करून दिली आहे. आप लोग तो ये इन्फ्लेशन के प्रति सामने एक हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए आप मेरे को वक्त इधर से है बीजेपी से यहाँ से और इसीलिए आपके पास तो वक्त बचा ही नहीं है, या तो वक्त ही वक्त है. पुढच्या बातमीकडे. रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवरती नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानानं ही नाराजी असल्याचं आता समजतंय. रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंनी उभारली असल्याचं विधान आशा भोसलेंनी केलं होतं. मात्र कौटुंबिक संबंध असूनही आशाताईंनी केलेल्या विधानानं ठाकरे कुटुंबीय व्यथित आहे. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमक्या रश्मी ठाकरे का नाराज झाले आहेत पाहूयात. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंकडून कौतुकाचा वर्षाव. बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनीही शिवसेना उभी केल्याचं आशा भोसलेंचं विधान. रश्मी ठाकरेंच्या आशा भोसले यांच्यावर तीव्र नाराजी. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती. एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व्यथित झाल्याची माहिती आहे. दरम्यान आशा भोसले एकनाथ शिंदेंबाबत नेमकं काय म्हणाल्या होत्या ऐकूया. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. सरपंच संतोष देशमुखांसंदर्भातली बातमी. त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं आज 12वीचा पहिला पेपर दिलाय. माझी मानसिकता नव्हती, कारण प्रत्येक क्षणाला मला वडिलांची आठवण येते, पण मी सर्व पेपर देणार आणि काहीतरी करून दाखवणार असल्याची प्रतिक्रिया वैभवी देशमुखनं दिली आहे. म्हणजे हा माझा पहिलाच पेपर होता ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते. आणि हे 3 तास म्हणजे आधी तर माझी मानसिकताच नव्हती. मला म्हणजे आम्हाला जसं पेपरचं सोडलं तर आम्हाला प्रत्येकदा त्यांची आठवण येते, प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते. पण जी पेपरची मानसिकता होती ती आधी खळबळलेली होती. पण नंतर मी ठरवलं नाही, मला हा पेपर द्यायचा आहे. नंतर तिथून पुढे पेपर सॉल्व.
12वी पेपरच्या पहिल्याच दिवशी मात्र कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. जालन्यातील मंठा तालुक्यातील ढोकसाळा परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय. चक्क शाळेच्या कंपाऊंडवर चढले आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली. 12वीचा आज इंग्लिशचा पहिला पेपर होता आणि पहिल्याच पेपर दिवशी कॉपी बहाद्दरांनी भरारी पथकांचे वाभाडे काढले. ढोकसाळ परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जाच उडालाय. आपण म्हणता अशी जर घटना झाली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्याच्यासोबतच ज्या शाळेमध्ये अशा घटना घडतील तर त्या शाळेची परवानगी पुढच्या काळाच्यासाठी रद्दबदल केली जाईल. पुढच्या बातमीकडे 10वी-12वी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आल्यावर त्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेशही देण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 10वी-12वी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. आणि आता एक वेगळी बातमी, कारण सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार आहे का अशा चर्चा रंगू लागल्यात एक व्हायरल फोटोमुळे. रिंकू राजगुरू एका व्हायरल फोटोत कोल्हापूरच्या पळ्या नेत्याच्या मुलासोबत दिसतेय. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आणि युट्यूबर तसंच उद्योजक असलेल्या कृष्णराज महाडिक याच्यासोबत रिंकू दिसतेय. कृष्णराज हा युट्यूबर क्रिश महाडिक म्हणून लोकप्रिय आहे. युट्यूबवरील त्याच्या व्हिडिओला अनेकांची पसंती असते. महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं या मथळ्याखाली कृष्ण त्याचा आणि रिंकूचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केलाय. या फोटोमुळे कृष्णराज आणि रिंकूच्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आलंय. आणि आता बातमी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होतीये. मात्र लवकरच सोन्याचा दर 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरानं उच्चांकी दर गाठलाय. बजेटनंतर सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. सोन्याचा दर आता 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 23,000 रुपयांच्या आसपास वाढ पाहायला मिळते. जानेवारी 2024 मध्ये सोन्याचा दर 63,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सर्वच प्रकारच्या स्टील्स आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे आणि त्याचाही कुठेतरी परिणाम सोन्याच्या दरावर होतोय. ट्रम्प यांची स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा. ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळे जगभरातल्या बाजारात अनिश्चिततेचं सावट वातावरण. रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ, शेअर बाजारात मोठी घसरण. गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले.